यांच्यापेक्षा पुढची त्यांनी उघड विरोध नाही केला। त्यांनी स्ट्रॅटेजी काय केली? त्यांनी असं सांगितलं की एक ऍक्ट पास करा। ऍक्ट कुठला? तर म्हणाले अॅट्रॉसिटी ऍक्ट पास करा। का ओबीसी आणि का एससी एकत्र येत नाही त्याचं मूळ इथं आहे। एक ऍक्ट पास करायचा, अॅट्रॉसिटी ऍक्ट। अॅट्रॉसिटी ऍक्ट अकॉर्डिंग टू आर्टिकल 17 चॅप्टर 3 इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन अकॉर्डिंग टू फंडामेंटल राइट्स, घटनेतल्या 3ऱ्या प्रकरणातल्या मूलभूत हक्कातील कलम 17 नुसार हा अस्पृश्यता निवारणासंबंधीचा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आला। पण तो आला कितीला? 1989 ला। विचार करा, 1989 लाच मंडल आणि 1989 लाच अॅट्रॉसिटी कायदा येणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्याचं टायमिंग अत्यंत चुकीचं होतं आणि ते टायमिंग जाणीवपूर्वक काँग्रेसनं ठरवलं होतं। कसं काय चुकीचं टायमिंग आहे? तर पुन्हा राजकारण असं आहे की अॅट्रॉसिटी ऍक्ट लागू केला गेला आणि पवारांना फक्त एक पिल्लू सोडायला सांगितलं आणि पवारांनी महाराष्ट्रात पिल्लू सोडलं। पिल्लू काय सोडलं? मराठ्यांनो सावधान, रस्त्यावर जाऊ नका। अरे हे जे सगळे तुम्हाला आंबेडकरी जनता रस्त्यावर दिसते ना, ही तुमच्या मदतीसाठी नाहीये, ही ओबीसीच्या आरक्षणासाठी रस्त्यावर आलेली नाहीये, ही अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर आलेली आहे। आणि मग हा अॅट्रॉसिटी ऍक्ट ते तुमच्याच विरोधात वापरणार आहेत। हा अॅट्रॉसिटी ऍक्ट ते मराठ्यांनाच गारद करण्यासाठी वापरणार आहेत। झालं, मराठ्यांनी आजूबाजूला बघितलं, सगळीकडे आंबेडकरी जनता दिसत होती, पण आंबेडकरी जनता रस्त्यावर का आली होती? कारण 52 ला त्यांच्या बापाच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कलम 340 नुसार ओबीसीचं आरक्षण पूर्णत्वाला जाण्यासाठी तमाम जनता रस्त्यावर आली होती, ती या आरक्षणाला न्याय देण्यासाठी। पण पवारांनी विष पसरवलं, मराठे परावृत्त झाले, जे रस्त्यावर येऊ शकणारे होते ते सगळे घरात जाऊन बसले। कदाचित आरक्षणाचा तिढा तेव्हाच सुटला असता, तो तिढा सुटूच शकला नाही।